नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी राडिओ न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा आज वार्षिक पूजनाचा कार्यक्रम होता। या कार्यक्रमासाठी राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, त्याचप्रमाणे पुनीत बादल, कृष्णकुमार गोयल आणि विविध अधिकारी मंडळाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। चला जाऊयात या आपण केलेल्या 125 स्वप्नाली पंडित सर्व महिला मंडळाच्या या प्रमुख गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुणे शहरातील तुळशीबाग मानवंदना हा गणपती तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ यांचा 125 वर्षात पदार्पण झाले आहे आणि यंदाच्या वर्षी उत्साहाने जल्लोषाने आणि परंपरा धार्मिकता आणि पावित्र्य जपून हे उत्सव तुळशीबाग गणपती मंडळ साजरा करेल याची मला खात्री आहे। नगरसेवक तो राज्यमंत्री आजच मला सांगतात की ताई 2007 ला तुम्ही इकडेच नगरसेवक होते आणि आज राज्यमंत्री म्हणून आपली माधुरीताई पण ह्या वारसा बोलण्याच्या कार्यक्रमाला आले। मंडळातर्फे मी तुमचं स्वागत करतो आणि सर्व तुळशीबाग मंडळाच्या कार्यकर्त्यांना सभासद ट्रस्टी तुम्हाला शुभेच्छा देतो। येणारा गणेशोत्सव 1 महिन्यावरच आहे। कुठलाही गाळबोट आपल्याकडे लागणार नाही याची तुम्ही खात्री घ्या आणि उत्साहात चांगल्या पद्धतीने जल्लोषात आपण सर्वांनी साजरा करू। गणपती बाप्पा वैभवशाली अशा तुळशीबागेच्या 125 वर्षाच्या महागणपतीला सर्वप्रथम वंदन। या इथून नगरसेवक पदाचे कार्यकर्ते सुरू करून चंद्राच्या कलेप्रमाणे राज्यमंत्री पदापर्यंत गेलेले त्याही पुढच्या प्रवासाला माधुरीताईंना शुभेच्छा। अनेक मान्यवर पुण्याचे या इथं उपस्थित आहे। शारदा गजाननाचे अण्णा आहेत। पुनीतजी बालन ज्यांनी डीजे मुक्त गणेशोत्सव ते इथं उपस्थित आहेत। ज्यांनी या तुमच्या उत्सवाला फार मोठी पालकांची सावली दिली ते कृष्णकुमार इथं उपस्थित आहेत। आणि आज म्हणतो जागराच्या सगळ्या उत्सवामध्ये तुम्ही या सगळ्याचं भूमिपूजन आणि वासापूजन केलेलं आहे। मला फक्त एकच वाटतं की 125 वर्षाची गणेशोत्सवाची अविरत परंपरा तुमच्या महागणपतीपर्यंत अवकाशाला टेकवण्याची या वर्षीची तुमची अभिलाषा पूर्ण हो आणि तुमचा उत्सव दिमागदार पद्धतीने साजरा हो आणि या उत्सवाचं जे काही प्रसारण आहे ते परदेशापर्यंत साता समुद्रापर्यंत जावं अशी सदिच्छा प्रकट करतो। सर्व मान्यवरांच्या वतीनं तुळशीबागेला मी वंदन करतो। या रामाच्या भूमीमध्ये असलेल्या या महागणपतीसाठी तुम्ही सगळे सज्ज झालेले आहेत। तुमच्यामध्ये मी एक कार्यकर्ता म्हणून आज प्रवेश करतो। धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र। वासे पूजनला मला बोलवलं नाही तरी मी येते।
आलेले आहेत. आज आपल्या या मंडळाला कृष्णकुमारजींचा पाठिंबा कृष्णाने सगळीकडे पाठिंबाच द्यायचा असतो. त्यामुळे कृष्णकुमारांचा पाठिंबा पुनीत गोयल म्हणजे सध्या गणपती उत्सव आहे त्यामुळे पुनीत बालन पुनीत गोयल म्हणजे पुनीत बालन यांचा पाठिंबा आणि सर्व आमचे किरण ठाकूरचे असतील आणि अण्णा थोडा मला आल्या विनायकने विचारलं की 2007 ते 2025 आमची गायत्री नंतर आपल्या तुळशीबागेचे विनायक विकास नितीन आता सगळ्यांची नावं घेतली त्यांची राहील तर त्या रागवतील बहिणी माझं नाव नाही घेतलं. त्यामुळे सगळे तुळशीबाग मंडळाचे कार्यकर्ते आणि माझे पदाधिकारी अजूनही माझेच आहेत. विनायकने मला विचारलं की 2007 ते 2025 कसं वाटतंय तर मी इथे नगरसेवक 2007ला झाले आणि मानाचे 5 गणपती आणि दगडूशेठ आणि मंडई सगळं माझ्याच इथं आलं आणि इलेक्शनच्या आदल्या दिवशी जोगेश्वरीचं कवच निघालं आणि देवीने मला दर्शन दिलं. मी मूळ मूर्ती त्याची मी बघितली आहे जोगेश्वरीची आणि तेव्हाच मला माहित होतं की ह्या सगळ्यांचं प्रेम मी राजकारणामध्ये टिकले आणि आज राज्यमंत्री म्हणून परत तुळशीबागेत पण तुळशीबागेत येताना मी पूर्वीचीच आहे मिसाळ आहे मुळात नगरसेवक पण नाही माधुरी सतीश मिसाळ याच नावाने मी इथे येते आणि ह्याच नावाने मी कसब्यामध्ये वावरते मंत्री म्हणून नाही. आज आपल्या गणपतीला यांनी सांगितलं की देखावा आपण करणार आहे. मोदींनी आपल्याला सुंदर भेट दिली की जे 12 किल्ले आपल्या युनेस्कोमध्ये रजिस्टर झाले त्या किल्ल्यांच्या प्रतिकृती आपण तुळशीबाग मंडळ करतोय. आपण सुरेंद्रराजे येतील का याच्यासाठी पण नक्की प्रयत्न करू आणि तुळशीबाग मंडळाने कृष्णकुमारची ही परंपरा म्हणून पाळली. म्हणजे इथे कधी तुम्हाला गणेशोत्सवातला गुडगुड किंवा काही असं वाईट काही दिसत नाही. खूप सुंदर पारंपरिक गणेशोत्सव तुळशीबागवाले सादर करतात आणि तसाच त्यांनी तो सादर करावा कारण इथले सगळे तुळशीबागचे कार्यकर्ते आमचे आहेत हे स्वतःच पारंपरिक आहे त्यामुळे आणि एक मला इथे आवर्जून सांगायचं अण्णा राजकारणाचा बेस ह्या लोकांनी मला शिकवला आणि यांनी मला तयार केलेला आहे त्यामुळे मी नेहमीच त्यांचे आभारी आहे. मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. ठाकूर यांचा सन्मान माधुरी त्यांच्या हस्ते संपन्न होतोय. या सहभागी वादन होईल आणि मग सन्मान नादब्रह्मट्रस्टचे विधायक या मान्यवरांना या अरुणजी काळेंनी विनंती की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. मान्यवरांच्या हस्ते इथं संपन्न होतोय. गणपती बाप्पा सुखकरता दुःखहरता वरदा विघ्नाते सर्वे पुरते प्रेम सुखाजयाचे सर्वांगी सुंदर प्रतिबिंदुराचे संते धरके मान आभरांचे जय मंगलमूर्ते श्री मंगलमूर्ते दर्शन मात्रे मन धरणे मात्रे मन कामना पुरते जय जय रत्नाभरिता भरा तुझे तुमरा संजना के रोटे कुमकुम के सारा मेरे ललिता मुकुटा शोभा को बरा ब्रह्म देनो पूरे करनी बाकरिया मंगलमूर्ति श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मान धरणे मात्रे कामना मुर्दे जय जय भोजन पीतांबर वंचाना श्रीनयना सागरा माता संकटी बाबा विघ्नानि रक्षामि गुरुवंदना जय मंगलमूर्ति श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मन धरणे मात्रे मन कामना मुर्दे जय जय
आज मानाचा 14 महागणपती तुळशीबाग गणपती ट्रस्ट याचा आज गणेश उत्सवाची खरी सुरुवात झाली। आज माझ्या हस्ते महाराष्ट्राचे राज्यमंत्री माधुरीताई यांच्या हस्ते आज वासा पूजन संपन्न झाला आणि अतिउत्कृष्ट देखावा वृंदावनचा इथे साजरा करणार आहेत। आणि याच्यात मोठं म्हणजे महत्त्वाचा विषय की त्यांचं 125 वर्ष आहे। वर्षभर मागच्या गणेश उत्सवापासून या गणेश उत्सवापर्यंत 125 कार्यक्रम तुळशीबाग मंडळाने घेतला आहे आणि पूर्ण कार्यक्रम जे घेतले ते सामाजिक कार्य आहे। म्हणून गणेश मंडळ असतील ते कधी नेहमी वर्षभर सामाजिक कार्य करतात आणि त्याचा रोल मॉडेल म्हणजे आपलं 14 महागणपती तुळशीबाग। या 125 वर्ष त्यांचा जल्लोषात साजरा होईलच, पण नक्की खात्रीने मी सांगू शकतो की जल्लोषात साजरा करताना धार्मिकता, परंपरा आणि पावित्र्य जपून हे उत्सव साजरा करतील। आणि तुळशीबाग सर्व पुणेकर नाही, महाराष्ट्र नाही, परदेशातून पण लोक या गणेश उत्सवाला बघण्यासाठी येतात। तर या वर्षी यावं आणि हा सुंदर देखावा सर्वांनी ते देखावा बघावा आणि आपल्या लाडक्या बाप्पाचं पण दर्शन घ्यावं। तुळशीबाग महागणपतीचे अध्यक्ष आमचे विकास असतील, नितीनराव असतील, विनायक, किरण असतील, सगळ्यांना ह्या 125 वर्षाच्या महोत्सवाचं मी शुभेच्छा देतो आणि गणेश उत्सवाची शुभेच्छा देतो। गणपती बाप्पा